तर झणझणीत अशी सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। नमस्कार, मी अश्विनी। तर रानातल्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की रोज रोज भाज्या काय करायच्या हा खूप मोठा आपल्या पुढे प्रश्न असतो। पण आपल्या पूर्वजांनी आपली सोय केलेली आहे आणि अशीच आज आपण एक जुनी आणि पारंपरिक रेसिपी बनवत आहोत। ते म्हणजे सांडगे, ज्याला काही भागात वडे सुद्धा म्हणतात। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालंय तर तेलामध्ये सांडगे परतून घ्यायचे। सांडगे चांगले परतून घेतलेत आणि तुम्ही बघू शकताय कलर पण बदललाय। तर आपण काढून घेऊया। तेल गरम झालंय, मोहरी, जिरे मोहरी छान तडतडली की बारीक चिरून घेतलेला कांदा चांगला लालसर रंगापर्यंत परतून घेऊया। कांदा परततोय तोपर्यंत आपण लसूण, आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आबडधोबड ठेचून घेऊया। कांदा आपला चांगला परतलाय तर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो पण आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं टोमॅटो परतल्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर घालून तयार केलेली पेस्ट कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया। हळद, रानातल्या किचनचा काळा मसाला। तर हा मसाला घातल्यानंतर आपल्याला इतर कोणतेच मसाले घालायची गरज पडत नाही। तर त्याचबरोबर हा एसूर, तर एसूर घातल्यानंतर चांगलं परतून घेऊया आपण। रानातल्या किचनचा एसूर व मसाला घातल्यानंतर इतर तिखट किंवा कोणतेच मसाले घालायची गरज पडत नाही। मग तुम्ही त्यामध्ये व्हेज बनवा किंवा नॉन व्हेज, एकदम अप्रतिम भाज्या होतात। तर सांडगे घालून घेऊया। सांडगे आपण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। तर सांडगे शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालून घ्यायचंय किंवा तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। चवीनुसार मीठ, मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं आपण सांडगे शिजवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकताय आपण किती कमी वाटण घातलं होतं। फक्त 2 कांदे कापून घातलेले आणि लसूण ठेचून। तर एसूरनी घट्टपणा आलेला आहे आणि त्याचबरोबर काळ्या मसाल्याने तेल पण छान सुटलंय। तर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। मस्त अशी सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर आजची सांडग्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला देखील रानातल्या किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवायचे असतील तर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा। संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे। धन्यवाद।